सो लेट्स स्टार्ट यार. बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही काढले मी. हिंदी मराठी आता कंटिन्यू चालू करतो आणि एका दिवसात 2 व्हिडिओ तर आलेच पाहिजे आपले. हे आता आपली चॅलेंज, हा आपला चॅलेंज आहे यार. आता हिंदी मराठी दोन्ही आणि डेली 2 व्हिडिओ तर आलेच पाहिजे. बरेच दिवस झाले हे तुम्ही गायब होतो, अपसेंट होतो. कामं होते यार, थोडे कामं होते. तो काल मॅच झाली. मी काल म्हणजे मी व्हिडिओ बनवू शकलो असतो काल रात्री, पण म्हटलं यार नाही, उद्या सगळं उद्या मग व्हिडिओ बनवा. मग कसं तसल्लीनं बोलल्या जाते. आणि मी त्याच्या पहिले एक व्हिडिओ बनवू शकलो असतो. काल नाही, कालचा मी तर मॅच झाल्यानंतर व्हिडिओ बनतो असतो, तो विषयच नाही आहे. विषय असा होता की मला मॅचच्या पहिले एक बनवायचा चान्स होता व्हिडिओ, पण मी ऐकू राहिलो. मी कलेक्ट करू राहिलो गोष्टी, कोण कोण काय काय बोलू राहिलं, कोण कोण काय काय बोलू राहिलं, कोणाकोणाचे काय काय विचार चालू राहिले, कोणी किती हवेत चढू राहिलं, कोणी किती हवेत दाबू राहिलं, कोणी किती प्रकारचं हेट फैलू राहिलं, सगळ्या प्रकारचं सगळं बोलू राहिलो. म्हटलं उत्तर तर द्यायला लागेल. मग त्यासाठी सगळं पाहू राहिलं. पहिले पाहून घ्या, मग म्हटलं नंतर बोला. ते प्रिव्ह्यू व्हिडिओ तो तर काही नसते, त्याचा काही विषय नाही आहे. मी तर डेली व्हिडिओ काढत असतो, काढत होतो आणि डबल काढणार. माहीत आहे मला चॅनलची बँड वाजली आहे माझ्या सध्याच्या कंडिशनमध्ये. पण भाई आता एकाच दिवसात 2-2 व्हिडिओ टाकू आपण, आपल्या लाईनीवर येऊ, विषय खतम करू. ठीक आहे. तर आता या मॅचवर आता बोलू आपण. मॅचवर इंडिया वर्सेस पाकिस्तान. काय झालं मॅचवर, पाहिली मॅच. मग आता हिंदी चालू करू का? हिंदी जरासं आता मेन टॉपिक आहे आता, जरा माहौल आहे, हिंदी चालू करू आपण जरासं. तो फिर क्या हुआ था मैच में, देखा सबने. कौन है वो, कौन? अरे यार बना दो यार, मेरी डॉक्यूमेंट्री बना दो, मेरी डॉक्यूमेंट्री बना दो. डॉक्यूमेंट्री आता कायच्यावर बनन माहित आहे? डॉक्यूमेंट्री किस चीज पे बनेगी? डॉक्यूमेंट्री बनेगी हार्दिक पांड्या के 4 बॉल खेले उस पे डॉक्यूमेंट्री बनेगी. डॉक्यूमेंट्री किस पे बनेगी? साहिबजादा फरहान, नहीं 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 नहीं, सलमान अली आगा, ये 3 जो बंदे हैं, उसने अभिषेक शर्मा को डक पे आउट कर दिया. डॉक्यूमेंट्री इस चीज की बनेगी. ये यार, ये इतने गिरे हुए, इतने नीच थर्ड क्लास लोग हैं, ये इस पे डॉक्यूमेंट्री बना सकते हैं? नहीं नहीं, मैं मजाक नहीं कर रहा हूं, मैं सच में बोल रहा हूं. अगर कल डॉक्यूमेंट्री दिख जाए, कल नहीं एक्चुअली, पर टूर्नामेंट खत्म होने के बाद अगर डॉक्यूमेंट्री दिख जाए, तो फिर हैरान मत होना कि फिर आया बड़ा दिन, बड़ा प्लेयर, उसको पहले बॉल पे आउट कर दिया वगैरह वगैरह. अबे जो आउट किया ठीक है, पर उसके बाद क्या हुआ था? बुमराह का क्या हुआ था? अबे बुमराह, अरे साहेबजादा फरहानला तुम्ही एका लाईनीवर कसे का आणू राहिले? बुमराह साहेबजादा फरहान एका लाईनीवर एवढं? अबे बुमराह यार वर्ल्ड वाईड बेस्ट, सगळ्यात 1 नंबरचा बॉलर आहे यार साहेबजादा फरहान. तो काल पैदा झाला, तो माणूस कालपासून तो खेळायला लागला, आणि तुम्ही कंपॅरिझन त्याचं करू राहिले. बुमराह जो रूट नाही, बुमराह स्टीव्हन स्मिथ नाही, अजून बुमराह एबी डिव्हिलियर नाही, बुमराह विराट कोहली नाही IPL मध्ये. ते एक गोष्ट ती नाही, बुमराह साहिबजादा फरहान डायरेक्ट. म्हणजे काय म्हणा या गोष्टीवर आता, म्हणजे भन्नाही नाही वाटू राहिलं ती गोष्ट. आणि ते तो कोण होता तो चांद सितारे, उस्मान तारिक भाई, याची हवा, याची हाईप बनवली की नाही नाही, ये आएगा, ये करेगा, वो करेगा, या करेगा, वहा करेगा, मेरा घंटा करेगा. अबे मी खरं सांगू राहिलो एक गोष्ट, शिवम दुबे लेट आला. लेट म्हणजे ऍक्च्युली 1 बॉल नंतरच आला. माझं असं म्हणणं होतं, म्हणजे मला एवढं माहित होतं, म्हणजे मी या डिसिजनच्या अपोजमध्ये नाही यावं की हार्दिक पांड्या बरोबर चुकीच्या याच्यात आलो. हार्दिक पांड्या बरोबर जागेवर आला. सूर्यकुमार नंतर हार्दिक पांड्याला यायला पाहिजे होतं 5 नंबरवर, तो की 5 नंबरवर आला. पण माझं एक साईड असंही म्हणणं होतं की नाही, शिवम दुबेला 5 नंबरवर यायला पाहिजे होतं. शिवम दुबेनं जे चान उधळले असते उस्मान तारिकचे, तो डबल दिसला नसता आपल्याला. तो तिथं ड्रॉप झाला असता, त्याचा करिअर तिथं खतम झालं असतं. उस्मान तारिक आपल्याला डबल दिसला नसता जर शिवम दुबे 5 नंबरवर आला असता तो. आणि मग 6 नंबरवर सरळ सरळ हार्दिक पांड्या. आणि मी गॅरंटेड सांगतो तिथं 6 नंबरवर हार्दिक पांड्या चाललंही असतं. कारण मग आता त्याचा डोकं धराचा म्हणाटेल आहे. आणि गोष्ट अशी आहे, भाऊची फॅमिली आली होती, भाऊची, मैं हिंदी बोल रहा था ना, भाई की गर्लफ्रेंड आई हुई थी इस पे.
स्टेडियम पे मैच देखने, और तुमने भाई को पहले बॉल पे आउट कर दिया. म्हणजे यार हे तर खतरनाकच गोष्ट आहे ना. मग आता काय म्हणा या गोष्टीवर. म्हणजे अरे तो बिचारा पहिल्या बॉलवर छक्का मारायचा पाहू राहिला, तर तो बॉलला अंदर राहिली, ग्राउंड मोठं होतं किंवा बॅटवरही बरोबर बॉल लागला नव्हता, तर तो आउट झाला पहिल्या बॉलवर. तर तुम्ही बेटा हार्दिक पांड्याला पहिल्या बॉलवर आउट करू राहिले. हार्दिक पांडे अबे तो बॉलनं उधळून टाकला, त्यानं मेड इन ओव्हर टाकली. पहिली ओव्हर मेड इन गेली, पूर्ण विकेट मेड इन ओव्हर गेली. ते साहिबजादा फरान उधळून टाकली त्याची खाल. मी मजा, अरे यार खाल उधळली त्याची, खाल डायरेक्ट खाल, चमडे उधळू मारलं सगळ्यांना. मी गॅरंटेड होतो या पिचवर 160 बनले, आपण जिंकलो. या पिचवर 160 पाहिजे होते, जिंकी बनले 175 बनले होते. 160 बनल्यावर मी शुअर होतो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू काय, रियालिटी सांगतो, पिच एवढी क्लासिक होती, एवढी बढिया पिच होती. बॉलर तर असा चांगला पाहिजे होता, त्यानं कामला चांगल्यानं करून दिलं असतं. त्यांच्यापाशी स्पिनर होते, पण कोणते घंट्याचे स्पिनर होते. विकेट कोणा घेतल्या मी सांगू, साईम आयुबने विकेट घेतल्या. साईम आयुब कोण आहे, बॅट्समन आहे, बॉलर नाही आहे तो, बॅट्समन आहे तो. त्याच्यावर जास्त इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला बॉलर बनायला लागला. तो बिचारा बॉलिंग करते की नाही यार बाय, म्हणजे त्याला बॉलिंग करून घेतात त्याच्यापासून, नाही यार तुझ्यापाशी म्हणजे तुझ्यापासून बुडलेलं हे लागला, खर्च झाला वगैरे वगैरे, म्हणून त्याच्यापासून जबरदस्ती बॉलिंग करून घेतात. तो बिचारा 4 बॉलावर म्हणजे तो 4 बॉल चांगले टाकले त्यानं, तर त्याला विकेट भेटली. तर त्याला बॉलिंग जमू राहिली. आता साईम आयुबले त्या 4 मॅच मध्ये 4 ओव्हर टाकल्या, तर त्याला बॉलिंग जमू राहिली. कॅप्टन त्याला ऍज अ बॉलर पाहू राहिला, पॉवर प्ले मध्ये यूज करू राहिला. साईम आयुबले अबे तो बॉलर नाहीये. त्याचं लक लय चांगलं होतं, त्याचं लक एवढं चांगलं होतं, आउट व्हायच्या बॉलवर एज लागून आउट उरलता तो छक्का गेला. बुमराचा पहिला बॉल होता तो, त्याला साईम आयुबले पहिला बॉल छक्का गेला, त्याचा पहिला बॉल छक्का, सिक्सर. एवढं खतरनाक लग. अबे तो आउट होता त्या बॉलवर, एज एवढा खतरनाक लागला, तो आउट व्हायला पाहिजे होता, पण यार एवढा बरोबर लागला तो एज, तो छक्का गेला. दुसरी बॉल यॉर्कर पडली, भाऊ थंडी. अबे बुमराहले समजून होते राहिले तुम्ही, बुमराहले काही, तुम बुमराह को कुछ नहीं समझ रहे थे. बुमराह ने बम्बू दे दिया. बुमराह ने मैच खत्म कर दी थी पहले 3 ओवर में. बुमराह के 2 विकेट, हार्दिक पांड्या की 1 विकेट, विषय खतम. तुमचे बनवणार, तुमचं प्लेअर माहिती आहे का तुम्हाला, रन बनवणारे कोणते कोणते प्लेअर होते स्टार्टिंगचे पहिले 1, 2 किंवा 3. बाबर आझम पासून तर मला अपेक्षा हे होती, मला वाटत होतं त्यानं 50 बनवायला पाहिजे होते. मग कसं माहितीये का, त्यानं 50 जर बनवले असते तर मग त्यानं 60 बॉलही घेतले असते ना. जर त्यानं 50 बनवले असते तर त्यानं 60 बॉलही घेतले असते. 10 ओव्हर मध्ये 50 रन कोणालाच रुकत नाही. खुशी खुशी बनवा. पण तो बिचारा आपला अक्षर पटेल कंट्रोल नाही करू शकला स्वतःला. अक्षर पटेलने देऊन दिला सरळ. बाबर आझम मारायला चालला होता. पहिली गोष्ट हे ऑब्झर्व केलं असेल कोण होता, बाबर आझम कधी मारायला जात नाही. बाबर आझम कधीच मारायला जात नाही, तो पहिल्यांदा मारायला गेला. आणि एक गोष्ट सांगून देतो, हे जे एबीडी बनवून ठेवलं होतं सलमान अली आगा या 3 व्यक्तींले, अबे एबीडी बनवून ठेवलं तर त्याला एबीडी डायरेक्ट ये शॉटला एबीडी मारते, ये पाकिस्तान का एबीडी बनेगा अब नया. एबीडी गेले बाप रे बाप, इतकं मोठं नाव, इतकं मोठं नाव जिंदगीत. अबे पैदा झाला तेव्हापासून तो त्या मॅच मध्ये चालला होता, श्रीलंकाच्या की कोणती ऑस्ट्रेलियाची मॅच होती, ते 19 बॉल मध्ये 47-45 रन केले. त्या मॅच मध्ये पहिल्यांदा चालला तो जिंदगीत, पैदा झाला तेव्हापासून. त्याच्या पहिले तर घंटा चाललाही नाही तो. ऑलराऊंडर म्हणाले, बॉलिंग कधी करत नाही. काल पहिल्यांदा हिंमत केली बॉलिंग करायची, जमाना झाले बॉलिंग सोडली होती. कॅप्टन्सी मध्ये ब्लंडरही लय केले भाऊ, मजाक नाही, लय ब्लंडर केली. करता ना शेवटची ओव्हर करता, 20वी ओव्हर करता ना, मग काय काऊन नाही गेली. फास्ट बॉलर, अरे जर शाहीनशाह आफ्रिदीनं पहिल्या ओव्हरमध्ये रट्टे खाल्ले होते, मार खाल्ली होती, तर मग 20वी ओव्हर त्याला काऊन दिली. तू करता, तुझ्यापाशी ओव्हर होती तुझी बाकी, तू तर 1च ओव्हर टाकली, 2च ओव्हर टाकल्या. अरे भाऊ टाकता ओव्हर, काऊन नाही टाकली. गुदा पाहिजे, गुदा. शिवम दुबे रिंकू सिंग उभा होता तिथं. रिंकू सिंगचा स्ट्राईक रेट शेवटच्या 2 ओव्हर मध्ये 245 आहे.
245चा स्ट्राईक रेट शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 19 आणि 20व्या ओव्हरमध्ये. फाटली माणसाची फाटली दम पाहिजे, दम. अबे तिलक वर्मानं विकेट घेतली. रिंकू सिंगनं बॉलिंग टाकली. भाई माझी खरंच इच्छा होती, मेरी सच में इच्छा ये थी कि सूर्य कुमार यादव बैटिंग बॉलिंग करे. अगर ये हो जाता तो फिर तो ऐसा मतलब मजा आ जाता. मजा ऐसा नहीं, मजा आ जाता, मजा. वन साइडेड हरवलं, वन साइडेड. आणि बकलोली गोष्टी नाही, मी कोणताच मी आता सांगून देतो. इन फ्युचरही आणि पास्टमध्ये समजा कोणती चूक झाली असेल तर सॉरी, पण इन फ्युचर अब्युसिव्ह वर्ड एकही नाही होणार यूज. हे कसं आहे, हा व्हिडिओ जर कोण घरी पाहिला फॅमिलीसोबत तरीही पाहता आला पाहिजे, लेकरांना पाहिला तरीही जमलं पाहिजे, मोठ्यांना पाहिला तरीही जमलं पाहिजे. तर अब्युसिव्ह वर्ड कोणता यूज नाही होणार या गोष्टीत. आणि दुसरी गोष्ट अशी की मजा आ जाता. वन साइडेड हरवलं, वन साइडेड. तुम्ही एका ओव्हरसाठी सुद्धा तुम्ही गेममध्ये नव्हते, एका ओव्हरमध्येही गेममध्ये नव्हते तुम्ही. 40 ओव्हर झालाय, 40 काय आलंय 38 ओव्हर झालाय या गेममध्ये. 38 ओव्हर तुम्ही एक ओव्हरमध्येही गेममध्ये नव्हते, म्हणजे तुम्हाला पहिलेपासून हाकाललं. अभिषेक शर्मा, अरे यार त्यानं तर धुतलं असतं, त्याची तब्येत खराब होती, तो थांब. अभिषेक शर्मा आता फुटन, ज्या दिवशी तो फुटन त्या दिवशी समोरच्याला बरबाद घेऊनच निघाल. आणि तो दुसरा ईशान किशन भाई, अभिषेक शर्माच्या पहिले तो अभिषेक शर्मा होता. ईशान किशन त्याला विसरलो नाही, त्याला माहित आहे काय, तो मुंबईचा प्लेअर आहे, आम्हाला माहित आहे आमचा प्लेअर काय आहे, कधी काय करून टाका. तो ज्या दिवशी फुटला ना, तो फोडून टाकतो समोरच्या लेग. आणि तो काही असे लग्गे लावून नाही आला, तो लग्गे लावून नाही आला भाऊ. तो त्याच्या टीमले डोमेस्टिक मध्ये फायनल मध्ये सेंचुरी मारून जितून आला. तो कॅप्टन्सी मध्ये झारखंडले पहिल्यांदा त्यानं डोमेस्टिक मध्ये जितवलं. विजय हजारे होती की कोणती होती का, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी होती का, माहित कोणती होती विसरलो मी. पण त्यानं त्या टीमची कमान पकडली, स्वतःहून लीड केलं, स्वतः रन मारले आणि मग त्या टीमला जितवलं. तर तो लग्गे लावून नाही आला तुमच्यासारखा, शादाब खान सारखा, ना बाबर आझम सारखा, ना फखर जमान सारखा, ना नसीम शाह, ना शाहीनशाह आफ्रिदी. शाहीनशाह आफ्रिदी जर इंडियामध्ये असता तर शाहीनशाह आफ्रिदी क्रिकेट टीमच्या जवळही नसता आला. आणि मी मजाक नाही करत, जर इथं बुमरा नसता, दुसरा कोणता बॉलर, अरे यश दयाल असता इथं, त्यानं बर्बाद करून टाकलं असतं तुम्हाला. यश दयालनं बर्बाद करून टाकलं असतं. यश दयाल खराब बॉलर नाही आहे, लय डेंजर बॉलर आहे. त्याचा इंडियन टीम मध्ये डेब्यू झाला नाही अजून, पण मी सांगू राहिलो, जर तो कालची मॅच जर खेळली असती यश दयालनं, त्यानं बर्बाद करून टाकलं असतं, यांले खत्म करून टाकलं असतं, खत्म. बुमरा तर काय करून टाका यांच्यावर. मग तुम्ही सांगा तर, बुमरा आहे तो वर्ल्ड वाईड 1 नंबरचा बॉलर आहे. तो ऐरे गेरे नत्तू गेरे छोट्या सिरीज खेळून तो 1 नंबरचा बॉलर नाही बनला. तो CBDEFGHZ टीमले मारून तो 1 नंबरचा बॉलर नाही बनला. त्यानं सगळ्यांना जेनले मारलं, ते सब गुंडे इथे. बुमरा आहे वो. त्याच्या 1-2 मैच काय खराब गेल्या लेका हो, 1-2 मैच तुम्ही ने बुमरा को तो पकड़ लिया था हमने. इस बार बुमरा को तो पकड़ लिया हमने. और हमारे स्क्वाड में तो ऐसी लड़की है कि वो बुमरा को मारेंगे, कि कब बुमरा है और हम बुमरा को मारे. अरे बुमरा है तो बंबू घातला त्यानं, बंबू 15 फुटाचा बंबू घातला त्यानं. हार्दिक पांड्या तर विसरूनच जा. मी म्हणून राहिलो, जर कोणी पाकिस्तानचा बाप असेल, विराट कोहली हार्दिक पांड्या नंतर तो जसप्रीत बुमराह आहे. 3 नंबरवर उभा, बॉलर मध्ये 1 नंबरवर उभा. कुलदीप यादव खेळला नाही चालला तुमच्याच्यानं. तुम्ही मला सांगा, तुम्ही उस्मानदारी करू राहिले एवढ्या वेळची. ठीक आहे, चांगला बॉलर आहे, हा ठीक आहे, तो हॅट्रिक घेऊन घेणार, 3 विकेट घेऊन घेणार, ठीक आहे. पण जर तरी इंडियाने 150 रन मारले, जे की मारणार होती, तो काही विषयच नव्हता.
त्याच्यानंतर तुम्हाला खेळा कोणाला लागते माहित आहे का? बुमराह, पांड्या, वरुण, कुलदीप, अक्षर, शिवम दुबे. 6 बॉलर आहे, 6 बॉलर. काल रिंकू सिंगनं ओव्हर टाकली, काल तिलक वर्मानं ओव्हर टाकली. आय होप की आपल्या येणं काय नाव आहे कॅप्टन आपला सूर्यकुमार यादव, त्यानं सुद्धा ओव्हर टाकायला पाहिजे होती. त्यानं ओव्हर नाही टाकली, ती चुकी झाली. आणि त्यानं उस्मान तारेकची प्रॉपर कॉपी करायची असते, ओव्हर टाकायची असते. याच्याहून मोठी जिल्लत कोणतीच नाही आहे. अब बनेगी डॉक्युमेंट्री है ना, अब बनेगी डॉक्युमेंट्री. काय म्हटलं होतं त्यानं, क्या बोला था उसने, साहिबजादा फरहान ने हरभजन सिंह को बोला था की, हरभजन सिंह ने म्हटलं होतं की आपने, हिंदी में बोलता हूँ, हिंदी थोडीशी आपल्याला इम्प्रूव्ह करावं लागेल, कि आपने बुमराह को कुछ छक्के मार दिए तो आपने डॉक्यूमेंट्री बना दी. तो भाई साहब अपने एटीट्यूड से बोल रहे, एकदम एटीट्यूड एकदम, ऐसा मतलब रिक्की पॉन्टिंग लेवल का एटीट्यूड था वो. तो वो उस हिसाब से बोल रहे थे कि अगर मैंने डबल मारे तो मैं डबल डॉक्यूमेंट्री बनाऊंगा, दोबारा डॉक्यूमेंट्री बनाऊंगा. बुमराह को मारेगा. अरे मी म्हणून राहिलो, मैं बोल रहा हूँ अगर हार्दिक पांड्या ने फकड़ अपने क्या नाम है साहिबजादा फरहान को आउट नहीं किया होता, मैं गारंटी कर रहा ये बुमराह के बॉल पे हिल के दिखा दे. घंटा मारेगा ये, घंटा. यावेळेस होते बाउन्सर पडले असते तोंडावर, बराबर जागेवर मारले असते बुमराहनं. मी म्हणून राहिलो त्याच्याशी गोचे क्लॅश करू नका. ज्यावेळेस बुमराह हसू राहिला आणि बॅट्समन हसू राहिला तोपर्यंत ठीक आहे. जर तुम्ही बदतमीजी करोगे, नाही तर तुम्ही त्याच्या अंगावर चढायचा पाहसान, तर मग फक्त बुमराह हसन. तो भाई बुमराह हसते, तो शिल्लक नाही बोलत, तो हसते. त्याच्या हसण्यात येईल एक अर्थ आहे. मोठ्या टीम बर्बाद करून सोडल्या त्यानं. वन साइडेड आणते तो मॅच, वन साइडेड. विचार करा, सिराज तर बाकीच आहे आणि शमी तर बापरे बाप. काय म्हणावं आता बोला. अब बनेगी डॉक्युमेंट्री, अब बनेगी. आणि कसं होतं ते कि ये म्हणजे नहीं कि बा ऐसा था वो बात कि दुबई में इंडिया खेल रहा है एक जगह, तो उनको इतना फेवर है, उनको पिच पता है, उनके सारे गेम एक ही ग्राउंड में हैं, तो वो तो जीतेंगे ही. उन्होंने बॉल पे चिप लगा दी है, बॉल में चिप लग गई. उन्होंने पिच बदल दी है. भाई साहब एवढे बकलोल लोक आहे हे आताही म्हणून राहिले की इंडियानं पहिल्या इनिंग नंतर पिच चेंज केली. खतम. अबे तिकडे अंपायर असते, अंपायर सोबत पुरं स्टेडियम मध्ये जेवढे लोक प्रेझेंट आहेत तेवढे लोक प्रेझेंट असतात. पिच कशी चेंज होणार? जे प्रक्रिया पहिले होणार आहे पहिल्या इनिंग मध्ये, तीच प्रक्रिया दुसऱ्या वेळेस होणार. पिच कशी चेंज होणार? दुसऱ्या इनिंग मध्ये ड्यू येत असते, दुसऱ्या इनिंग मध्ये पिच थोडी हरकत करत असते, ते तर तुम्हालाही माहित होतं. मग तुम्ही तर टॉस जिंकले होते ना, तुमच्या अंगात गुदा नाही का मग पहिले बॅटिंग करायचा? आणि ते इंडियाला चेसमध्ये मागच्या वेळेस काय झालं तर विराट कोहलीनं काय केलं तर, अरे 119 रन, 119 रन नहीं चेस हुए तुमसे चच्चा, तुम क्या बातें कर रहे हो, मेरे को ये बता दो. 119 रन. मेरे पास एक फोटो है, मैं बताऊंगा. मतलब ये जो बोल रहा हूँ ना, ये तो ट्रेलर है अपना. मैं एक और वीडियो बनाऊंगा, उसमें तो डिटेल खोदूंगा इनके. अब अपने को खोदनी है इनके. जब इंडिया 119 रन पे आउट हुआ था, तब देख लेना वो मैच बराबर से कौन सा पॉइंट था वो. 118 रन जब बने थे तब कैमरा विराट कोहली और रोहित शर्मा पर गया था, और रोहित शर्मा और विराट कोहली हंस रहे थे, प्रॉपर हंस रहे थे. वो फेक स्माइल नहीं थी,
वो प्रॉपर हंस रहे थे। उसको कॉन्फिडेंस था, उसको पता था कि भाई साहब ये 13 दिन के लिए बहुत होते, खोद के मार देंगे। मार दी, खोद के मार दी, उखाड़ नहीं पाए कुछ। 119 रन मूत के आ गए थे तुम पे, मूत के। अरे 119 रन पावर प्ले में भी बनते, थोड़ा आईपीएल देख लो, पावर प्ले में बनती इतने रन पावर प्ले में। 119 रन 20 ओव्हर में नाही बने, 20 ओव्हर में। सोडून द्या गोष्टी, सोडून द्या गोष्टी, नाही करावं पहिले मॅचच्या पहिले चादरीच्या बाहेर नाही या माणसानं, म्हणजे जेवढी चादर आहे तेवढेच पाय पाहिलं, त्याच्या बाहेर नाही यावं. तुमचं जिंदगीचं मकसदच ते राहिलं की इंडियाला हरवायचं आहे. आमचं नाही आहे मकसद ते. या इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅचमध्ये दरवेळेस जेव्हा जेव्हा मॅच असते त्यावेळेस इंडियावर प्रेशर असते, पाकिस्तानवर प्रेशर नसते, इंडियावर असते. की बा चुकून हारलं तर हे तर यार म्हणजे एक दिवस खराब नाही गेला पाहिजे आपला, पूर्ण प्रेशर इंडियावर असते. कसं आहे, ज्याची इज्जत असते ना त्याला भीती असते इज्जत गमवायची, बेइज्जतीची. ज्याची नसते त्याला बेइज्जतीची काही घेणं नाही. तुम्ही तर काल बेइज्जत होते, तुम्ही आजही बेइज्जत आहे, तुम्ही उद्याही तेच राहायसान. USA पासून हारले, नमिबिया पासून हारले, नाही नाही झिम्बाब्वे समोर हारले, नमिबिया पासून तो वाचले बिचारे. नेदरलँड पासून की नमिबिया पासून वाचले, नमिबिया तर चालू आहे आता. नेदरलँड पासून अफगाणिस्तान, बांगलादेश, सगळ्याकडून खोदू खोदू मारलं तुम्हाला, सगळ्याकडून, तरी नाही जमू राहिलं. अबे इज्जत असते तर गोष्टी करत असतात, माणसांना फालतूच्या गोष्टी नाही करा की नाही नाही इज्जत दाव पे लगी आहे, इस बार घंट्याची इज्जत दाव पे लगी आहे. 3 वेळा हारल्यावर समजून झाले पाहिजे होतं, पुरी टीम चेंज करून द्यायला पाहिजे होती. पण आता काय म्हणा, पाकिस्तान झिम्बाब्वे समोर हारला 2022 मध्ये, पाकिस्तान USA समोर हारला 2024 मध्ये, USA समोर. अबे सुपर ओव्हर खेळता नाही आली तुम्हाला, सुपर ओव्हर. पाकिस्तान इंडिया समोर 119 रन नाही करू शकला. आता बाकी तर चड्ड्या खोलू नाही राहिलो मी, खोलल्या असत्या तर मग सांगा, हे कोण सांगन, हे कोण सांगन 2010 मध्ये पाकिस्तान वर्सेस इंग्लंड मध्ये 4थ्या टेस्ट मॅच मध्ये फिक्सिंग झाली, हे कोण सांगन, हे कोणाला माहित आहे. विसरले, आठवण देऊ करून काय झालं तर. इंडिया वर्सेस पाकिस्तान 2010 टेस्ट फॉर्मॅट, 4थी टेस्ट मॅच. आमिर फसला होता ना तुमचा, बसले होते ना बांबू, ICC न कमिटी बनवली ना, बाहेर पडलं ना कोण होतं टेस्ट, कोण होतं, कोण फिक्सिंग केली ती का, तेही खोटच आहे. मग फालतू बोलायला नका लावतो तू, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की ये आर्मी देश या गोष्टी पॉलिटिक्स हे बोलत नका जातो. मी तुम्हाला शेवटचं सांगू राहिलो, ते कोण सांगू राहिलो त्याच्या मागं कारण आहे. आणि एक पॉइंट ऑफ व्ह्यू, एक क्लिअर गोष्ट बोलतो मी, डबल बोलत नाही या टॉपिकवर, पॉलिटिक्सवर आणि याच्या समजा याच्यावर नाही नाही, म्हणजे तसं नाही, पण मी डबल बोलन नाही असं की बा या गोष्टीत. मी क्रिकेटचं बोलत असताना मी क्रिकेटचं बोलन जनरली. मी एक गोष्ट क्लिअर करून देतो, हे जे म्हणतात राफेल हंटर, हे ते छाती लिहून असते राफेल हंटर, आणि हे जे म्हणतात की आम्ही 6 राफेल पाडले, कुठं 5 पाडले, कुठं 7 पाडले, कुठं 10 पाडले, कुठं 20 पाडले, आकडा चेंज होत राहते तो, आकडा चेंज होत राहते तो. तर त्यांना राफेल हंटर स्वतःला ते म्हणून राहिले. त्यांनी प्रूफ विचारले, मग त्यांना सोशल मीडियावर आहे ते म्हटलं ठीक आहे. तर मग त्यांनी एक ते पोस्ट दाखवली, त्याच्यात एक राफेल पडलेला आहे, एक विमान पडलेलं आहे, आणि त्या विमानाचा एक नंबर दाखवला की म्हणजे त्याच्यावरनी ॲक्च्युली लिहून दाखवला खाली पोस्टवर की बा हे राफेल आहे, हे विमान राफेल आहे, हे आम्ही ना पाडलं, आणि हा त्याचा नंबर आहे. आणि तेच विमान आत्ता 26 जानेवारीला, सध्या झालेली जानेवारी महिन्यामध्ये 2026ची 26 जानेवारी, ते विमान उडू कसं राहिलं. मोबाईलचा IMEI नंबर असते, मोबाईलचा IMEI नंबर चेंज नाही होत. म्हणजे आयडेंटिफिकेशन नंबर असते कोणत्याही गोष्टीचा, तो नंबर चेंज नसतेच होत.
समजा हे माऊस आहे, कुठं आहे माऊस, हे माऊस आहे, तर याच्यावर एक नंबर असन, याचा प्रोडक्ट नंबर, तो चेंज नाही होत, एनी हाऊ चेंज नाही होत, काही करून टाका, तो नंबर जो आहे तोच राहील. तर ते विमान उडू कसं राहिलं, तर ते तर पाळलं होतं ना. थोडं लॉजिक वापरा, थोडं लॉजिक वापरा, आणि थोडं स्वतःवर विचार करा. व्हिडिओ गेमचे क्लिप्स दाखवणं हे ओळखू येतात, ओळखू येतात, या गोष्टी ओळखू येतात. असं काही नाही आहे, कोणी जाहील नाही आहे. आपले खाचे वांदे, आपलं कपडे फाटेले, आपले खाचे वांदे, आज खाऊ राहिलो, उद्या माहीत नाही भेटन का नाही भेटन. आपण इंडियाबद्दल बोलू राहिलो, आपण इंडियाबद्दल काय बोलू राहिलो की इंडियामध्ये इंटरनेट स्वस्त आहे, इंडियामध्ये भूक आहे. तर मग अरे इथं लंगर असते भाऊ, इथं भंडारे असतात, इथं फ्री फूड असते. फ्री फूड तुम्ही ना पाहिलंही नसेल जिंदगीत काय असते. तर 24 तास चालतात, 24 तास. माझ्या घरापाशी मंदिर आहे, शेगाव गजानन महाराजचं मंदिर. अराउंड कमीत कमी, सगळ्यात कमी आकडा, डेलीचा 2000 लोक जेवण करतात तिथं एका मंदिरात. डेली कमीत कमी म्हणून राहिलो 2000 प्लसच, म्हणजे कमीत कमी अराउंड 5, 7, 8, 10,000 लोक जेवण करतात तिथं, फ्री ऑफ कॉस्ट, 1 रुपया नाही आहे. काय म्हणणं आहे गोष्टीवर. अबे ते जराशी थोडं डोकं वापरा. आणि तुम्ही काय म्हणता, तुम्ही काय म्हणून राहिले की बा हे, आणि हे इनले कसं आहे माहिती आहे का पाकिस्तानी लोकांचं, की बा जे हे इंग्लिश कमेंट्रीवाले आहे, कोणते फॉरेनर्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड वगैरे वगैरे या कंट्रीचे, इंग्लंडचे, ते इनले यांचं लय वाटते. याला काय रिकी पॉन्टिंगनं काही, कोणा तरी रिकी पॉन्टिंग नाही, कोणातरी काहीतरी म्हटलं होतं इंडियाबद्दल. तो हे तर म्हणून राहिले गोरू ने तो चमाट मार दी इंडिया पे, गोरू ने चमाट मार दी इंडिया पे. तो इतका भिगो भिगो के मारा इंडिया को. रिक्की पॉन्टिंगनं बाबर आझमला म्हटलं तू खेळू कोण राहिला. डेव्हिड वॉर्नरनं कमेंट्री चालू, कमेंट्रीमध्ये म्हटलं तू काऊन आला इथं, ऑस्ट्रेलियाला टेस्ट मॅच आवडते म्हणून तू खेळू राहिला काय, T20 मध्ये टेस्ट मॅच. 100चा स्ट्राईक रेट आहे बाबर आझमचा, 100चा स्ट्राईक रेट. बिग बॅश लीग मध्ये कोलंबोमध्ये काय झालं ते सांगू नका. अरे भाऊ, श्रीलंकाच्या लीग मध्ये बाबर आझम खेळून चुकला, त्या लीग मध्ये काय झालं ते मी सांगू काय, लिहिलेलं आहे माझ्यापाशी सगळं. कोणाच्या इथं काय स्ट्राईक रेट आहे, कोणाच्या इथं काय स्ट्राईक रेट होता, कोणत्या कोणत्या लीग मध्ये, सब लिहिलेलं आहे. फालतू गोष्टी तर करू नका. हा ना, मी हे गोष्ट पॉलिटिक्सची, हे जे वॉरची गोष्ट आहे, हे मी डबल काढत नाही, कारण की आपला टॉपिक क्रिकेट आहे. आणि मला सवय नाही आहे इथं राफेल हंटर लिहायची. तुम्ही इथं लिहा, तुम्ही इंडिया इज माय फादर, खरंच लिहा, बरं वाटते ते, खरं वाटते ते. आणि मी मजाक नाही करत, त्यांना लय व्ह्यूही भेटून जाईल लिहून. राफेल हंटर लिहिल्यापेक्षा इंडिया इज माय फादर लिही, डबलनं व्ह्यू भेटतात, डबलनं 2x व्ह्यू. लिहून घे, खरंच लिहून घे, व्ह्यूज पाहिजे ना, त्यासाठीच करू राहिले ना, लिहून घे. मी कमीत कमी मजाक नाही करत, 2-3 करोड व्ह्यू तर भेटूनच जाते. तू लिहून घे भाई, तू लिहून घे, इंडिया इज माय फादर लिहून घे. अंधश्रद्धेत राहणारे लोक, काय म्हणावं